नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष ठाणे प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन कागदपत्रे या 6व्या मालिकेतील आजचा आपला 91वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुंकुमपत्र म्हणजे नेमकं काय. तर कुंकुमपत्र म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की लग्न किंवा मुंजीचं जे निमंत्रण दिलं जात असे मध्ययुगीन कालखंडामध्ये त्याला कुंकुमपत्र असं म्हणलं जात असे. हे एक प्रकारे आजच्या काळामध्ये जी आपली आधुनिक लग्नपत्रिका आहे त्या आधुनिक लग्नपत्रिकेचं प्राथमिक स्वरूप होतं. ते कुंकुमपत्र नेमकं काय होतं आणि त्याला कुंकुमपत्र का म्हटलं जात असे आणि ही प्रक्रिया कशा पद्धतीने होत असेल ते आपण थोडक्यामध्ये या भागामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल. तर कुंकुमपत्र हे नाव या लग्नपत्रिकेला किंवा निमंत्रण पत्रिकेला पडायचं कारण असं की पूर्वीच्या काळी ज्या वेळेला लग्न ठरत असे, दोन नवरा आणि नवरीचं लग्न ठरत असेल, वधूवरांचं लग्न ठरत असेल, दोन घराण्यांमध्ये त्याच्याबद्दलचा ठराव होत असे, निश्चिती होत असे. ती निश्चिती झाल्यानंतर एका शुभ मुहूर्तावर ब्राह्मण, पुरोहित, उपाध्याय किंवा ग्रामजोशी आपण म्हणतो, गुरव, जो कोणी आपला त्यावेळचा घराण्याचा पुजारी असेल त्याच्याकडून शुभ मुहूर्तावर एक लग्नपत्रिका लिहून घेतली जात असे किंवा निमंत्रण पत्रिका लिहून घेतली जात असे. आणि ही पहिली निमंत्रण पत्रिका जी असे ती निमंत्रण पत्रिका कुंकू अर्पण करून आपलं जे कुलदैवत आहे त्या कुलदैवताला, त्यानंतर ग्रामदैवत असेल त्याला किंवा गणेशाला, आपण म्हणतो की सर्व कार्याचा जो प्रमुख आहे, मूळारंभ आहे, सर्व अनर्थाचा जो नाश करतो, त्या गणपतीला ही पत्रिका अर्पण केली जात असे कुंकू वाहून. त्यामुळे या पत्रिकेला, निमंत्रण पत्रिकेला कुंकुमपत्र असं म्हणलं जात असे. त्यानंतर ज्या वेळेला हे गणेशाला अर्पण त्याची एक प्रत केली आपण किंवा कुलदेवतेला अर्पण केली की त्याच्यानंतर जे समाजातले प्रतिष्ठित लोक आहेत, म्हणजे ज्या गावामध्ये आपलं लग्न होणार आहे त्या गावामधले जे वतनदार लोक असतील, पाटील, त्यानंतर आपण म्हणतो कुलकर्णी, चौगुला, अजून जे प्रतिष्ठित सरदार, दरकार, मानकरी असतील, त्यांना हे कुंकुमपत्र लिहून दिलं जात असे. म्हणजे जे मान्यवर लोक असतील त्यांना स्वतः ज्या यजमान असतील ते यजमान हे कुंकुमपत्र घेऊन जात असत त्यांच्याकडे, सुपारी आणि कुंकू वाहून त्यांना मानाने ते जसं देवाला अर्पण केलं जात असे तसंच या सर्व लोकांना पण हे निमंत्रण दिलं जात असे. जर एखाद्या व्यक्तीची पोच अजून वरती असेल तर तो वतनदाराला पण ते पत्र नेऊन देत असे की तुम्ही आमच्या कार्याला यावं म्हणून. त्यानंतर वतनदारालाही पत्र द्यावं किंवा देशमुख देशपांडे आपण म्हणतो परगण्याचे, त्यांना हे पत्र द्यावं अशी अपेक्षा असते. कारण कुठे माझ्या परगण्यामध्ये काय होतं हे मला कळलं पाहिजे असा त्यावेळेला दंडक होता. त्यामुळे कुठेही सण, उत्सव, लग्न काय झालं तर ते देशमुख देशपांडेच्या कानावर असलं पाहिजे. त्यामुळे देशमुख देशपांडेंना ती पत्रिका पोचवणे भागच असे. ते यजमान स्वतः जाऊन ती पत्रिका देत असत. त्याच्यानंतर एखाद्या यजमानाची अगदी आपण म्हणतो की राजाशी ओळख आहे, छत्रपतींची ओळख आहे, सैन्यामध्ये कोणत्या तरी मोठ्या पदावर आहेत, सुभेदार वगैरे, जसं आपण तानाजी मालुसरेंचं बघितलं की तानाजी मालुसरे सुभेदार होते, शिवछत्रपतींचे बालपणीचे मित्र होते. तर ते शेलार मामांना घेऊन रायबाच्या लग्नाची पत्रिका किंवा निमंत्रण द्यायला छत्रपती शिवाजी महाराजांना पण गेले होते. तुमची जर पोच असेल राजापर्यंत तुम्ही त्याला, राजाला पण जाऊन ती निमंत्रण देऊ शकत असायचं की आपण माझ्या लग्न कार्याला यावं म्हणून. राजा येईल नाही येईल पण राजा काही ना काही तुमचा सत्कार, भेट तुम्हाला पाठवत असेल, लग्नासाठी मान ठेवत असेल. तर अशी प्रथा होती. त्यानंतर जे जवळचे नातेवाईक असतील, दूरचे नातेवाईक असतील, गावातले गणमान्य लोक असतील, त्यांना जर मला माहिती द्यायची असेल तर गावाला माहिती द्यायची असेल तर ज्यावेळेला ग्रामसभा भरत असेल, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने, होळीचा सण आहे, दुसरं काहीतरी गोतसभा भरली आहे, न्यायसभा, अजून काहीतरी आपण म्हणतो की एखादा कार्यक्रम भरलेला आहे, त्याच्या निमित्ताने ती सभा भरलेली आहे, त्या ठिकाणी यजमान जाऊन ते कुंकुमपत्र आहे ते पाटलाला अर्पण करून किंवा गावाला अर्पण करून संपूर्ण गावाला निमंत्रण दिलं अशा पद्धतीने सांगत असे की आपण सर्वांनी लग्नाला अगत्याने यावं. उरले सुरले जे लोक असतात त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना निमंत्रण देण्याचा मान असे. त्या ठिकाणी गावचा जो न्हावी असे तो गावचा न्हावी त्याच्याकडे हे लग्नपत्रिका वाटण्याचं काम असे आणि त्याला त्याच्या बदल्यामध्ये काही मोबदला पण बलुतं म्हणून मिळत असे. हा न्हाव्याचा मान असेल. तर न्हावी कुंकुमपत्र घेऊन गावोगाव, दारोदार जाऊन त्या पद्धतीने निमंत्रण देत असे. तर अशी कुंकुमपत्राची कथा आहे, निमंत्रण पत्राची कथा आहे मध्ययुगीन कालखंडामधली. मग आता एक कुंकुमपत्र आहे त्याचा आराखडा आपल्याला कुठे बघायला मिळेल, आपल्याला वाचायला मिळेल काय, तर आपल्या सुदैवाने मंगल कार्य संग्रह अथवा 15 संस्कारादी कर्मे हे पुस्तक जे आहे केशव भगवंत तामाणे पनवेलकर यांनी तयार केलं आहे आणि सन 1887 इंदू प्रकाश या प्रसिद्ध छापखान्यामध्ये मुंबई येथे पुस्तक छापलं गेलं आहे. आता हे पुस्तक 1887 छापलं गेलं, याचा अर्थ असा आहे की किमान मागच्या 100-200 वर्षाच्या प्रथांची त्यांना माहिती आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे 17व्या आणि 16व्या शतकामधलं जे आपण म्हणतो की प्रथा परंपरा लग्नाच्या चालत आल्यात त्या त्यांच्या अनुभवाने किंवा वंशपरंपरेने त्यांना माहीत असणार आहेत, त्याच्यावर त्यांनी हे आराखडे बनवलेले आहेत आणि पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलेले आहेत.
या पुस्तकामध्ये आपल्याला मंगल कार्य आणि त्या संदर्भामध्ये कागदपत्रांचे काही जुने आराखडे आढळून येतात. त्यावरून आपल्याला जुन्या काळामध्ये ही कागदपत्रं असतील कशी लिहिली जात असतील त्याचा अंदाज येतो. या पुस्तकामध्ये छापलेल्या कुंकुमपत्राचा एक नमुना आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवतो खाली, की कशा पद्धतीने त्यावेळेला कुंकुमपत्र लिहिलं जात होतं. अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे पुस्तक आहे हे विनामूल्य उपलब्ध आहे इंटरनेटवर. तुम्ही PDF च्या स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता. नाव लक्षात घ्या पुस्तकाचं, परत एकदा सांगतो, मंगल कार्य संग्रह. लेखक आहेत केशव भगवंत तामाणे पनवेलकर. तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला हे पुस्तक वाचायला मिळेल. अवश्य वाचा. पुस्तक हे थोडंसं नाट्यमय स्वरूपामध्ये आहे, कथा स्वरूपामध्ये आहे, की कथा सांगितलेली आहे दोन कुटुंबांची, की दोन कुटुंबामध्ये काही ना काही मंगलकार्य घडतात अशी कल्पना करून काल्पनिक पात्र निर्माण करून पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे वाचायला रंजक होतं, पण थोडंसं जुन्या काळामधली भाषा आहे आणि काही याच्यामध्ये मुद्रण दोष देखील आहेत, जे कदाचित ते पुस्तक मला वाटतं की युनिकोडमध्ये ट्रान्सफर करताना झालेले असावेत. त्यामुळे त्याची थोडीशी रंजकता कमी होते. परंतु माहिती आपल्याला जी आहे ती विश्वसनीय माहिती आपल्याला मागच्या काळामध्ये मिळते, मोफतमध्ये वाचायला उपलब्ध आहे. अवश्य वाचा आणि त्याचा फायदा करून घ्या आपल्या प्रथा परंपरा समजून घेण्यासाठी. तर इथे आता मी काय करतो की त्या पुस्तकामध्ये दिलेले कुंकुमपत्राचा नमुना आपल्याला वाचून दाखवतो, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की कुंकुमपत्र कशा पद्धतीने लिहिलं जात होतं. तर पहिलं वाक्य असं आहे त्याचं सुरुवातीचं, एजश्री पा विशाजित राजमान्य राजश्री. तर आता काही गोष्टी माझ्याकडून वाचताना चुकीच्या होऊ शकतील, मी मगाशी म्हणलं तसं. त्याचं कारण एक आहे की भाषा 17व्या शतकातली आहे, मराठी भाषा आहे ती, तिचे उच्चार कसे करायचे आपल्याला नक्की माहीत नाही. त्याबरोबर काही मुद्रण दोष देखील आहेत याच्यामध्ये. त्यामुळे माझ्याकडून काही गोष्टी चुकीच्या वाचल्या जाणं शक्य आहे. तर त्या गोष्टी आपण थोड्याशा बाजूला ठेवाव्यात अशी आपल्याला विनंती आहे आणि अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा किंवा आराखडा समजून घेण्याचा प्रयत्न करावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे. तर एजश्री पा विशाजित राजमान्य राजश्री मक्कांचं स्वामी गोसावी यास. म्हणजे स्वामी गोसावी, मुक्काम स्वामी गोसावी. आता मक्काम आहे ते मुक्काम आहे, मला वाटतं आपण मुक्काम म्हणतो. तर मक्काम आता त्यावेळेला म्हणलं जात होतं 17व्या शतकात, का मुद्रण दोष माहीत नाही. मक्काम स्वामी गोसावी यास असं लिहिलेलं आहे. पोनप बाबाजी श्रीधर पोतनीस मक्काम रतानेक साष्टांग नमस्कार. म्हणजे कोणत्या मुक्कामी कोण राहतं त्याचा उल्लेख पहिल्यांदा केलेला आहे ज्याला पत्रिका पाठवायची, आणि कोण पाठवतो आहे त्याचा उल्लेख नंतर केलेला आहे, आणि ती व्यक्ती साष्टांग दंडावत पाठवते आहे ज्याला आपल्याला पत्रिका पाठवतो त्यांना. आता पत्र हे झालं, पत्राचा आपण म्हणतो की मायना झाला. आता पत्र चालू होतं, मुख्य पत्र आहे ते खाली चालू होतं. ते मुख्य पत्र काय आहे की नमस्कार विनंती पेथील कुर्दळ तागाईत मिती पौष वद्य 6 पावे तो मान यथा प्रत असे विदाव. यानंतर इकडील मजकूर पौत्र चिरंजीव कस्माराम याचा विवाह माघ दाद जी तारीख असेल ती रोजी योजिला आहे. शरीर संबंध राजमान्य राजश्री आप्पासाहेब पुणेकर यांचो कन्या वबनेमस्त ही ठरवली आहे. दुहिता चिरंजीव चंद्राबाई हिचा विवाह माघ शुद्ध 5 रोजीच योजिला आहे. शरीर संबंध राजमान्य राजश्री सीताराम रामचंद्र टाणेकर यांचा पुत्र योजिला आहे. कार्यकर्तव्य येथे आहे. कार्यकर्तव्य कदाचित पत्ता दिला असेल जिथे लग्न होणार आहे त्याचं, येथे आहे. आपण सहकुटुंब सदृश्य परिवार येऊन कापोसादे करावी, कळावं, लोभ असावा ही विनंती. या पद्धतीने कुंकुमपत्र लिहिलं जात असे. तर या कुंकुमपत्रामध्ये आपण बघतो की दुहिता कुंकुमपत्र आहे. दुहिता म्हणजे काय की मुलाचा आणि मुलीचा, बहीण भावांचा, दोघांचा विवाह एकाच तारखेला घेतलेला आहे, 2 वेगवेगळ्या व्यक्तींशी जे 2 वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, आणि त्यांच्या विवाहाचं निमंत्रण या कुंकुमपत्राच्या माध्यमातून ज्या गावातल्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा झाला कुंकुमपत्राचा आराखडा की जुन्या काळामध्ये आपण म्हणतो. तर याच्यामध्ये आपण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की पूर्वीच्या काळी आत्ताच्यासारखे छापखाने नव्हते, त्यामुळं किंवा आत्ताच्यासारखे प्रिंटर वगैरे पण नव्हते, झेरॉक्स काढता येत नव्हत्या की एक पत्र छापलं आणि त्याच्या झेरॉक्स काढून वाटल्या. प्रत्येक पत्र जे लिहावं लागत असे ते हातानेच लिहावं लागत असे पूर्वीच्या काळी. त्यामुळे मोजकीच कुंकुमपत्र लिहिली जात असत. ती काही ढिगभर 100, 200, 500 लोकांना कुंकुमपत्र लिहिली जात नसत. जी काही कुंकुमपत्र लिहिली जात असत ते पहिलं कुंकुमपत्र मी म्हटलं तसं ग्रामज्योतिषाकडून मानाचं शुभ मुहूर्तावर लिहून घेतलं जात असे देवाला अर्पण करण्यासाठी कुलदेवतेला. आणि नंतरची कुंकुमपत्र यजमान जिथं जातात त्या प्रतिष्ठित लोकांना देण्यासाठी लिहिलं असेल. हे कुंकुमपत्र आहे ते आपण म्हणलं की जे स्वामी आहेत ते मग स्वामी गोसावी जे आहेत, कोणीतरी त्यांचे कुलदैवत असतील ते, त्यांना देण्यासाठी किंवा आपण कुलपुरोहित असतील त्यांना देण्यासाठी लिहिलेलं आहे व्यवस्थित. तर हे यजमान स्वतः जाऊन देतील. पण गावचा न्हावी जो आहे त्याच्याकडे पण काही मोजकीच कुंकुमपत्र असतात. बाकीचे जे लग्नाचं निमंत्रण असते तो तोंडीच देत असत सभेमध्ये किंवा घरोघर गावोगाव जाऊन या तारखेला योजला आहे म्हणून. कारण तेवढ्या प्रती काढता येणं त्या काळामध्ये
शक्य नव्हतं. एका लग्नपत्रिकेच्या 100-200 प्रती काढता येणं, आज आपण 1000 प्रती छापतो, की 200 प्रती छापायच्या म्हटलं तरी अवघड काम आहे. आज आहे आपल्याला कॉम्प्युटरवर त्याचा खर्च येतो तेवढा. तर त्या काळामध्ये ती गोष्ट शक्यच नव्हती. त्यामुळे मोजकीच कुंकुमपत्रकं निघत असत कुठल्याही लग्नाची. त्याबरोबर जो समाज होता त्या समाजामध्ये सुशिक्षिततेचं प्रमाण जास्त होतं, साक्षर समाज होता. त्याच्यामध्ये लिखापरीच्या गोष्टी होत असत. जो समाज कुणबी आहे, शेतकरी आहे, तो समाज आपण म्हणतो तसं की देवाला कुंकुमपत्रिका अर्पण केली, विषय संपला. बाकीचे नादगोत असतील त्यांना तोंडी निमंत्रणं पाठवली, भेट दिली, जाऊन आलो, सांगितलं, अशा पद्धतीने विवाह होत असत. आजच्यासारखे मोठ्या प्रमाणावर लग्नपत्रिका, त्यानंतर लग्नपत्रिकांचे आपण करतो ते वेगळे वेगळे डिझाईन, खर्चिक डिझाईन, त्यानंतर लग्नपत्रिका मोठा प्रतिष्ठेचा विषय आहे माझ्या, की अशीच छापली गेली पाहिजे, एवढ्या लोकांना गेली पाहिजे. अशा काही बाबी त्या काळी नव्हत्या आणि नसाव्यात असं म्हणायला भरपूर वाव आहे. पैसाच नाही आहे लोकांकडे तर मान सन्मानाचा विषय येऊ शकत नाही लग्नपत्रिकेला. आणि दुसरी गोष्ट की छापायचं म्हणलं जरी एखाद्या माणसाने, त्याच्याकडे पैसा असला तरी छापणार कुठे जाणार छापायला तो. त्यामुळे या सगळ्या गतींमुळं आपण असं म्हणू शकतो की कुंकुमपत्र हे लग्नाच्या वेळेला मर्यादित स्वरूपामध्ये मान्यवर व्यक्तींना देण्यासाठी, देवाला अर्पण करण्यासाठी छापलं जात असे. बाकी ठिकाणी तोंडीत सर्व निमंत्रण पोहोचवण्याची क्रिया केली जात असेल. तर आज आपण इथेच थांबूयात. हे कुंकुमपत्राचं जे विश्लेषण आता आपण केलं किंवा आराखडा पाहिला तो आपल्याला आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचं कारण आहे की कागदपत्रांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे, कागदपत्रांची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर आपल्याला कागदपत्रांची माहिती असेल तरच आपल्याला इतिहास कळतो. कथा कादंबऱ्या वाचून किंवा नकली चरित्र वाचून आपल्याला इतिहास कळत नाही. मूलभूत कागदपत्र समजली पाहिजेत. या उद्देशाने मला जी 105 कागदपत्र माहिती आहेत ती आपल्या सर्वांना, त्या मित्रांना त्याची तोंड ओळख तरी व्हावी या निमित्ताने आपण ही मालिका चालू केलेली आहे. जर हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा उद्देश पोहोचेल याच्यासाठी व्हिडिओला शेअर करा ही आपल्या सर्वांना विनंती. जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावं, जेणेकरून आपल्याला या मालिकेतल्या 105 कागदपत्रांची माहिती मिळेलच, पण पुढे देखील आपल्या या माहितीपूर्ण मालिका येणार आहेत त्याचं देखील नोटिफिकेशन आपल्याला येत राहील. या ज्या अशा प्रकारच्या मालिका असतात, अभ्यासपूर्ण मालिका आपण बनवतो, 100-200 मालिका व्हिडिओच्या ज्या मालिका असतात त्याच्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज असते, कारण फार श्रम आणि वेळ त्यासाठी खर्ची पडतो. तर आपले तब्बल 105 भागांच्या मालिकांना उदार हस्ताने प्रायोजकत्व प्रदान करणारे धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष श्री राजनराजे साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार. पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नचिठ्ठी म्हणजे काय. तर आता ही कुंकुमपत्र म्हणजे लग्नपत्रिका झालीच एक प्रकारे, अजून लग्नचिठ्ठी काय प्रकार आहे. पण लग्नचिठ्ठी एक महत्त्वाचा प्रकार होता, एक महत्त्वाचा करार होता जो लग्न व्हायच्या आधी केला जात असे. त्याच्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये माहिती करून घेणार आहोत. त्याआधी जर आपल्याकडे पण असा एखादा कुंकुमपत्राचा नमुना असेल, लग्नचिठ्ठीचा नमुना असेल, ज्याच्याबद्दल आपल्याला साशंकता असेल, अधिकृतता आपल्याला त्याच्याबद्दल पाहायची असेल, तपासून घ्यायची असेल अधिकृतता, तर आपण किमंतू लाईव्ह चॅनलला आपली माहिती या व्हिडिओच्या खाली जी लिंक आहे त्या लिंकवर पाठवू शकता. आपल्याला त्याच्याबद्दल अधिकृत माहिती मिळण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आपण आपल्यातर्फे जरूर करूयात, कारण आपली इच्छाच आहे की कागदपत्र जास्तीत जास्त लोकांसमोर यावीत, लोकांना माहिती व्हावी, म्हणून आपण त्या भावनेने ही गोष्ट करत आहोत. जो काही श्रम आणि वेळ त्यासाठी लागेल त्याचा काही नाममात्र शुल्क आकारला जाईल, कारण जी व्यक्ती ते काम करेल तिला ते देणं गरजेचं आहे. जी तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला त्यांचा वेळ काढून अभिप्राय देतील त्यांना पण आपण त्यांचं शुल्क देणं गरजेचं आहे. तर आपल्याला जर मदत हवी असेल तर आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती पाठवू शकता. उद्या आपण भेटूयात लग्नचिठ्ठी म्हणजे काय या व्हिडिओसोबत. तोपर्यंत इतिहासाचं असंच चिकित्सक आणि तर्कशुद्ध विश्लेषण करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.